नमस्कार, माझं नाव गौरव आणि तुम्ही ऐकत आहात एबीके टॉक्स. गुड मॉर्निंग. आज आहे रविवार आणि वॉकिंग करत करत थोडंसं एक गोष्ट शेअर करावी म्हटलं, की लाईफमध्ये बऱ्याच वेळा असं होतं, की आपल्याला 2 किंवा बऱ्याच 2पेक्षा जास्त गोष्टींमध्ये निवड करायची असते, की बाबा काय करू? हे करू का हे करू? समजत नसते. म्हणजे कन्फ्युजन झालेलं असतं, की कुठली गोष्ट निवडू? माझ्यासाठी काय योग्य आहे? की बाबा ह्यामध्ये करिअर करू का ह्या क्षेत्रात जाऊ किंवा ह्याच्यामध्ये ट्राय मारू? असं बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं आणि सगळ्यांचंच होतं. मग मी पण अशा वेळेस ह्या फेजमध्ये जाताना थोडं कन्फ्यूज होतो, की बाबा नक्की करू काय? हे करू का हे करू? समजत नव्हतं. आणि अशा वेळेस मी एका माझ्या सरांचा सल्ला घेतला आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली ती अतिशय सुंदर होती आणि ती तुमच्यावर शेअर करतो. त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आधी आणि नंतर ते मला म्हणाले, "सर कसं असतंय?" ते पण आदरार्थी सगळ्याला सरच बोलतात आणि ते मला म्हणाले, "सर कसं असतंय, की तुम्ही कुठलं फील्ड निवडचाल ही शेवटी तुमची इच्छा आहे, की बाबा हे करायचं आहे किंवा हे करायचं आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट कन्फर्म सांगू शकतो, की तुम्ही कुठले पण क्षेत्र निवडा, त्याच्यामध्ये विनिंग प्रोबॅबिलिटी किंवा सक्सेस रेट फक्त 1% आतच असणार आहे. म्हणजे तुम्ही काय पण निवडा, काय पण करा, जर तुम्हाला त्यात एकदम घवघवीत यश मिळवायचं असेल ना, तर तुम्हाला इतकी मेहनत करावी लागेल, की तुम्ही त्या टॉप 1% मध्ये आलं पाहिजे. आणि नंतर म्हणजे खरं तर 1% पण लय मोठा आकडा आहे. असं बोलायला 100 पैकी 1% तर बरं वाटतंय, पण 1% पण खूप मोठा आकडा आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं एवढंच होतं, की तुम्ही कुठलं पण क्षेत्र निवडा, तुम्हाला जे आवडेल ते आणि त्या डेडिकेशननं एवढी मेहनत करा, तुमचं 100% द्या, की तुम्ही त्याच्यामध्ये जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि तुम्हाला टॉप 1% मध्ये गेला तरच फायदा आहे. उदाहरणादाखल त्यांनी मला सांगितलं, की बाबा सर मुलं स्पर्धा परीक्षा करतात. त्यात किती मुलं फॉर्म भरतात आणि जागा किती असतात त्याचं रेशो काढून सांगितला. तुम्ही कुठला पण व्यवसाय चालू करा. ते म्हटले त्यामध्ये तेवढी स्पर्धा आहे, की जेवढी इकडं आहे. प्रत्येक क्षेत्रात कुठलं पण क्षेत्र घ्या, तेवढी स्पर्धा असणार आहे. तेवढेच कॉम्पिटिटर असणार आहेत आणि सक्सेस रेट असणारे बी तेवढेच लोकं असणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही एक क्षेत्र निवडा. कमीत कमी 2 वर्ष तरी त्यामध्ये इतकी डेडिकेशननं मेहनत द्या, की तुम्ही त्या 1% मध्ये जाचाल. बरं जाचाल येणार त्याला आता हार्डवर्क, नशीब ही असल्या बऱ्याच पॅरामीटर्स त्याला हे करतात. पण ॲटलिस्ट एक निवडून तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जावं. मी नाही सांगू शकत, की बाबा ह्यातच जावं. पण कुठल्यात जाचाल त्यामध्ये फायनल रिझल्ट हाच असणार आहे. मग तुम्ही निवडा तुम्हाला काय निवडायचं आहे ते. त्यामुळे तुम्ही जरी असं कधी कन्फ्यूज झाला असाल, की बाबा काय करू नक्की, तर काही पण करा. पण जास्तीत जास्त त्या टॉप 1% मध्ये जाण्याचा प्रयत्न करा. कारण की तरच त्या गोष्ट करण्याला मजा आहे आणि त्या लेव्हलपर्यंत पोचलं तर सक्सेसची मजाच वेगळी आहे. धन्यवाद.